शांता काकू, ओ शांता काकू, हाय काय घरी? हवं रूपा, ये ना इकडे, इथंच बसेल आहे मी. काय मग रूपा, एवढ्या दिवसाची दिसलीच नाही, कुठे गेलती तू? गावाला बिवाला गेलती का? कसं काय नाही? नाही व काकू, घरीच आहे. दिवाळीत गेलती ना गावाले, आता डबल कुठं जाऊ गावाले? हा, घरीच होती मी. घरचेच काही काम निघाले होते, तेच केले. पण काही घराच्या बाहेर निघणं झालंच नाही. हाव काय, मला वाटलं तू गावालाच गेलती काय. मग इकडे कसा काय मारला चक्कर? काही नाही, सीमाला भेटायला आलती. हाय काय सीमा घरी? हो बाई, हाय ते घरीच आहे ते. पण एवढं काय अर्जंट काम होतं बाई? काही नाही हो काकू, ते बँकेत जरा काम होतं बचत गटाचं. आता मी घरातल्या घरात होती, तर ते बँकेतलं काही माहीतच नाही, तर म्हणून तिच्याजवळ विचारायला आलती. बरं, ते बँकेचं नाव काढलं, त्याहून आठवलं मला. तुला माहित आहे का, त्या लाडक्या बहिणीच्या योजनेची काहीतरी नवीन बातमी आली म्हणते. कोणती व काकू? अहो, ते लाडकी बहीण योजनेच्या यादीमधून बाईचे नाव कट करून राहिले म्हणते ना. अहो माय, काय बोलता हो काकू, हे कोण सांगितलं तुम्हाला? हाव ना माय, बरोबर आहे ते. मी टीव्हीवर बातमी पाहिली म्हणून मला माहित झालं. माय, का हो काकू, मग हे आपलेही नाव कट झाले तर आपले 1500 रुपये महिना बंद होऊन जाईल मग? हाव ना माय, तेच ना, मी टीव्हीवर पाहिली बातमी. सांगा हो काकू, हे 1500 रुपये बंद झाले तर मोबाईलचे हप्ते मी कसे भरू सांगा बरं? हा, आणि मी 1500 रुपयाच्या भरोशावरच तो मोबाईल घेतला. चल रूपा, आपण त्या जगन भाऊ जवळ जाऊ, त्याला सर्व माहित राहते. हाव ना काकू, चला ना, मी बी येतो तुमच्या संग, नाही तर आपला 1500 रुपये महिना बंद होऊन जाईल. चल मग लवकर आपण जाऊ, त्या जगन भाऊला सर्व माहिती बी राहते, आपल्याला बरोबर सांगन बी. तर चल मग आता, चल लवकर. काव काय म्हणत होती तू? तुम्ही कुठे कामाला जात नाही, काही नाही, घरी बसता, काही काम करत नाही, आणि मला 1500 रुपये महिना भेटते. घे ना बाबू, आता कसा सरकारनं 1500 रुपये महिना बंद करायचा निर्णय घेतला. सगळ्या बायाचे नावं कट करू लागला तो. आता पहा, तुम्हाला समजेल मस्त आता. मग बघितली असेल ना बातमी तो आता. दिवसभर ते टीव्हीचं रिमोट हातात असते, तर बातमी बघितलीच असेल की सरकार आता त्या बायाचे नावं जे आहेत यादीमध्ये त्याची छाननी चालू आहे, त्यातले नावं कट करून राहिला. आता 1500 रुपये काही तुम्हाला भेटत नाहीत, पण तू भल्ली म्हणत जाय बा मले. मला 1500 रुपये महिना भेटते, आणि देवेंद्र भाऊ आहेत आणि एकनाथ भाऊ आहेत, आणि ते 1500 रुपये महिना मी तुम्हाला देणार नाही, मी माझ्या बँक खात्यात जमा करील. मी तुला मागं पैसे मागितले होते, तर आता दिलेही नाही मले. आणि म्हणजे तुम्ही तर बापाला असं काय करून, म्हणजे त्याला तुम्हाला वाटलं सरकारी पगारच चालू झाला तुम्हाला निरा. पडलं ना आता सारा मग थंड. घ्या ना मग, आता घ्या 1500 रुपये, घ्या तुम्ही 1500 रुपयेच घ्या आता. मग काय झालं, माझे नाव थोडी कट होणार आहे यादीतून, माझे थोडी पैसे बंद होणार आहे. मी आता सर्व जानकारी बरोबर भरली होती. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मला बरोबर 1500 रुपये भेटतील. मी बीजेपीला वोट केलाय, समजलं ना. आता 1500 चे 2100 रुपये भेटतील. मी कमळाला वोट केलं, सर्व बाईनं कमळाला वोट केलं, तर भेटतीलच पैसे. तसंही आम्हाला आमच्या दोन्ही भावावर विश्वास आहे. आली की नाही मग आमची कमळाबाई निवडून? सगळ्या बहिणींना वोट केलं आपल्या भावाले, पूर्ण बहुमतानं निवडून आली म्हटलं आमची बीजेपी पार्टी. समजीन ना बेटा, समजीन ना, जरासं धीर धर. पाय 100% तुझं नाव कट होईल यादीतून, तुझे 1500 रुपये बंद होतील. तसं बी लय सरकारचे गुणगाऊन गाऊ राहिली तू, तर सरकार तर बदली आता. आता सरकारला काही घेणं नाही तुमच्या पैशाचं. कुठे गेल्या साऱ्या बहिणी, काय गेलं, काही घेणं नाही सरकारले. नाही, अशी काही योजना अचानक बंद नाही होणार आहे. सगळेले माहित आहे की योजना बंद नाही होत म्हणून. जर हे बंद झाली ना योजना, तर कोणत्याच बायका मग वोटिंग नाही करतील. सरकार को भी मालूम है लाडकी बहन कुर्सी पे बिठा सकती है, तो कुर्सी पर से उठा भी सकती है. सरकार योजना बंद नाही करणार, हे पावर आहे आमची. चलो बाई, चलत नाही काय ते जगन भाऊ जवळ? विचारून येऊ ना त्या लाडक्या बहीण योजनेचं. कुठे व काकू, कुठे जायचं आहे? अहो, ते जगन भाऊ जवळ जाऊ ना. त्याला कसं त्या लाडक्या बहिणीचं माहिती राहते, त्याच्याजवळ यादी आहे म्हणते, त्याला सगळी माहिती राहते, तर त्याच्याजवळ विचारून येऊ. बरं, चल ना बाई. हे तर म्हणून राहिले की आपल्याला की पैसे भेटतही नाही, आपले नावही कट होते, लाडक्या बहिणीचे पैसेही कट होते म्हणते. चल ना हो बाई, त्या माणसाच्या जीवार येते की आपल्याला 1500 रुपये भेटून राहिले म्हणून. तू लोड नको घेऊ, चल लवकर. हाव ना बाई, चांगलीच याची जीवार येऊन राहिली ना, म्हणूनच हे म्हणून राहिले की लाडकी बहीण योजना बंद होते म्हणून. सांगितलं मी त्याले की सर्व योजना बंद होतील, पण लाडकी बहीण योजना नाही बंद होत, ते सरकार बंद करणार बी नाही. हाव ना बाई, बरोबर बोलून राहिली ना तू. बायेनंच तर निवडून दिलं, बायेची योजना मग बंद करून का ते? चल तू लवकर, माणसाचं काय ऐकते तू? मी तर माझ्या माणसाचं काही ऐकत बी नाही. बरोबर म्हणताय तुम्ही, चला मी बी येतो संग. मी काय म्हणते, मी जाऊन येतो, तुम्ही घरी आहे तर घरचे भांडे घासून घ्यायचा. चल भाऊ, भांडे तर घासाच लागतील आता, नाही तर संध्याकाळी काही जेवण भेटणार नाही आपल्याला. आहे ना बाई, सरकारनं हे काही चांगलं नाही केलं. आपण सरकारला निवडून दिलं आणि सरकार आपले नावं कट करून राहिलं म्हणते. हाव ना बाई, तेच ना. 1500 रुपये महिना बंद होऊन जाईन तर कसं होईन माय, मला तेच समजत नाहीये. कसं 1500 रुपये महिना भेटत होता तर कामधंद्याचं एवढं टेन्शन नव्हतं मले.
का हो काकू, तुम्ही कुठं चालल्या सर्वजणी? चल ना गौरी, चलत नाही काय जगन भाऊ जवळ? तो आपल्याला लाडक्या बहीण योजनेची माहिती सांगन ना, आणि नावही सांगन की कोणाकोणाचे कट होणार आहे, कोणाचे नाही होणार आहे. चल ना तू पण, पारू तू पण चल ना, आपल्याला तिथं माहिती भेटन ना. बरं चला ना, मी पण येतो तुमच्या संग. मी तेच विचारत होती की कोणाला विचारावं. चला मी बी येतो तुमच्या संग. कुठे चालला रे ह्या बाया? काहीतरी झालं असेल गावात, तसं काही ह्या गावात फिरत नाही. शांता काकू दिसू राहिल्या त्याच्यात, म्हणजे काहीतरी अचानक अर्जंट काम असेल मला असं वाटते. काहीतरी चालले असतील हे, तर आवाजच देऊन पाहतो येईल. ओ शांता काकू, ओ शांता काकू, अरे कुठे चालला म्हटलं साऱ्या बाया घेऊन? अरे काही नाही, त्याजवळच येऊन राहिलो होतो, त्याजवळच काम आहे. माझ्याजवळ? बाप माझ्याजवळ? मी कोणता एवढा मोठा माणूस आहे बापा, माझ्याजवळ येऊ राहिले ते? बरं काय काम होतं मग, सांगा ना मग. हो ना बापा, तुमच्याजवळच काम आहे ना. बरं झालं तुम्ही इथं भेटले. बरं काही इशे नाही ना. थंडी लय पडवाली की नाही, मग बसलो जरासं उन्हात, ती या खोळावर बसलो मी जरासं. म्हटलं जरासं ऊन घ्या आता, आणि थोडंसं मग कसं जरा बरं वाटते शरीराला बी, व्हिटॅमिन डी भेटते ना. बरं काय काम होतं मग, सांगा ना मग. अरे भाऊ, त्या लाडक्या बहीण योजनेची काय भानगड आहे बापा? आमचे नाव कट होतील काय आता ते? नाही हो काकू, असं कसं? तुमचे नाव कसे काय कट होतील? कोणा सांगितलं तुम्हाला असं, मला सांगा बरं. अरे भाऊ, मी ते टीव्हीवर बातमी पाहिली ना की लाडकी बहीण योजनेची तपासणी होणार आहे म्हणते. असं ते बातमी पाहिली वाटते मग तुम्ही? बरोबर ऐकलं तुम्ही. तसं त्याची माहिती सांगतो मी तुम्हाला, कोणाकोणाचे नावं कट होणार आहे, काय होणार आहे. काही घाबरू नका, मी सांगतो तुम्हाला. आता कसं आहे काकू माहिती आहे का, आता ज्या समजा लोकांना त्याच्या महिलाचे समजा फॉर्म भरले, मला त्या महिलाचे फॉर्म भरल्यावर तेव्हा कशी लय घाई होती की नाही सरकारला, तेव्हा निवडणूक बी राहिली होती. मग सरकारला वाटलं आता काय मग निवडणुकीत नाराज करा बहिणीले, म्हणून सरकारनं पैसे देऊन दिले. मग आता कसं झालं माहिती आहे का काकू, ज्या बायाचे उत्पन्न समजा 2.5 लाखाच्या वर बी आहे, समजा सरकारी नोकरीवाले आहेत, ते नाही फॉर्म भरले. सांगा बरं. मग ज्या समजा गरीब बाया आहेत, काही गरीब बायाचे फॉर्मही भरले नाही गेले, त्याला समजलंच नाही. मग अशा बायाले समजा पैसे नाही भेटाव ना. मग गरीब लोकांसाठी पैसे दिले की नाही सरकारनं, तर मग अशा बायासाठी, ज्या बायाले समजा फॉर्म भरायसाठी आणि त्याला पैसे भेटायसाठी मग सरकार असे प्रयत्न करू आलं की बा त्याचे ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले, ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले त्याचे फॉर्म आता सरकार डबल तपासणार आहे की कोणाचं उत्पन्न समजा 2.5 लाखाच्या वर आहे का बा, कोणाच्या घरी 4 चाकी गाडी आहे का, कोणाच्या घरी शेत आहे का. आता कसं सरकारनं पहिले 21 ते 60 वर्ष केले होते की बा समजा या वयोगटातल्या जर समजा महिला असतील तर त्याला लाडक्या बहीण योजनेचा फायदा भेटेल. पण मग आता त्या सरकारनं ते बी वाढवलं बा, 21 ते 65 वर्ष केले, 5 वर्ष अजून वाढवून दिले तुम्हाला. असं वय काय ते? बरं अजून मग समजा घरात आता 21 ते 60 वर्षाच्या वयोगटापर्यंत जर समजा 2 महिला असतील तर 2 महिलाच भेटणार आहे समजा. हप्ता तो. आणि समजा 3 महिला असतील तर तरी 2लाच भेटणार आहे. असं 3 महिला भेटणार नाही, 2च महिला भेटणार आहे फक्त. आणि अजून असं आहे की बा तुमच्या घरात जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर मग तुम्हाला त्याचे काही पैसे भेटत नाहीत बा लाडक्या बहिणीचे. सरकारनं मग ते फॉर्म अपात्र करणं ठरवलं आहे. आणि तुमच्या घरी जर समजा 5 एकरपेक्षा जास्त वावर बी असेल तर मग त्याही बहिणीचे फॉर्म जे आहेत ते अपात्र करून राहिले सरकार. कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही जेव्हा लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला मग त्याच्या मागं तुम्ही ते नियम अटी शर्ती वाचले असतील की नाही, की 2.5 लाख उत्पन्नाच्या कमी पाहिजे, कर नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, अमुक टमुक ढमुक. आता समजा ज्या बायानं समजा ते नियम जे होते ते पाळले असतील आणि ज्या नियमात ज्या बाया बसत असतील त्याला पैसे सरकार देणारच आहे. पण मला सांगा, आता काही बायाच्या अशा कंप्लेंट आहेत की बा त्या बाईच्या घरी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे पण तरी त्या बाईला 1500 रुपये भेटू राहिले. आणि काही बायाच्या घरी म्हणजे त्या अळाणी आहेत तर मग त्याला फॉर्म भरता नाही आला आणि त्याला पैसे नाही आले. मग अशा बायाला मग कसं वाटत असेल सांगा बरं तुम्ही काकू. बरोबर आहे. अरे भाऊ, तुला माहित आहे माझ्या शेजारी एक बाई राहते, तिले 2 पोरी आहे. ते म्हणते अजून एक होऊ देतो, मग म्हणते 7,500 रुपये भेटन. बस झालं बापा, एवढे लेकरं काय करता, 5-5 लेकरं कुठून पोसावं त्याइले. सरकारनं योजना बंद केली तर कसं होईल मग. हम दो हमारे दो सांगा काकू दिले. बरं भाऊ, अजून काही आहे काय पुढं? ज्या बाईच्या घरी समजा 4 चाकी वाहन आहे तर त्या बाईचे बी फॉर्म जो आहे तो अपात्र करण्यात येईल. त्या बाईच्या घरी 4 चाकी वाहन नाही पाहिजे जर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे असतील तर. अरे भाऊ, माझ्या घरी 4 चाकी गाडी आहे, मग मला पैसे भेटन की नाही भेटन? माय बाई, त्या घरी कोणती 4 चाकी गाडी आहे वो? आहे ना माझ्या घरी 4 चाकी. गण्या खेळत नाही का त्याच्या संग? अहो सुशीलाबाई, कोणती गोष्ट करून राहिले तुम्ही, सांगा बाबा. आता ते जत्रीतले गाडी सांगता का मा? असं नसते ना. ते शोरूम मध्ये भेटते की नाही ते गाडी म्हणून राहिलो मी. ते 4 चाकी गाडी. तुम्ही घरातले खेळणे दाखवता का? खेळणे दाखवसाल का? गणे खेळते मग गाडी सांगा, तुम्ही गाडी दाखवसाल का? असं नसते ना. बरं म्हणजे मला बी पैसे भेटतात, नाही तर मी ते गाडी फेकून देणार होती. कायच करावं बाबा, आता कायच करावं. एकाहून एक आहेत बाबा बाया, खरं खेळण्यातल्या गाडीला 4 चाकी गाडी म्हणतात. कसंच करावं बाबा. बरं मग तुमच्यापैकी कोणाचा नवरा इन्कम टॅक्स वगैरे भरते का? माझा नवरा इन्कम टॅक्स भरते, तर मग मला लाडक्या बहिणीचे पैसे भेटन नाही काय? नाही बाई, तुम्हाला कसं भेटेल सांगा बरं. तुमच्या घरी तुमची इन्कम 2.5 लाखाच्या खाली आहे का? तुमचा नवरा म्हणता की ते टॅक्स भरते, मग त्याची इन्कम जास्त असेल म्हणूनच ते टॅक्स भरत असेल की नाही तो. मग तुम्हाला कसं समजा भेटेल पैसे? आता लोक भेटले असतील तर मग आता राहू द्या, आता काही नाही. पण आता तुमचा फॉर्म अपात्र होईल बा, तुम्हाला याच्यामुळे भेटणार नाही मग आता.
तुमचे पैसे काय समजा बंद झाले की नाही, मग तुम्ही एक काम करता, मग तुम्ही काय करता, तुमच्या नवऱ्यालाच पैसे मागत जा 1500 रुपये महिना. त्याला म्हणा तुम्ही इन्कम टॅक्स भरतले का, मग माझ्यामुळे मला तर मग फॉर्म अपात्र झाला तर मग मला पैसे नाही भेटतील, तर मला तुम्ही त्यालाच मागत जा. माय गलती केली हो म्या पैसेवाला नवरा करून, नाही तर मला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये भेटले असते. अहो भाऊ, मग ते नवीन फॉर्म भरायचं आहे तर मग त्याचं कसं आहे? आता कसे ते नवीन फॉर्म भरायचं अजून काही चालू झालं नाही. मग ते फॉर्म चालू झाले की आम्ही व्हिडिओ टाकील मग आता एखादा, आणि मग माझा व्हिडिओ पाहिजे मग मी तुम्हाला सांगेल कसं भरावं लागते तर. बरं भाऊ, मग सांग जा आम्हाला. सरकारनं तारीख घोषित केली की सांग जा मग. अरे बा, मग कसं की आम्हाला पैसे भेटतील की नाही भेटतील, मग ते कसं समजन? काकू, शांता काकू, अरे काही होत नाही ना, तुमचं नाव नाही कट होत, पण तरी मी तुम्हाला सांगतो की एक वेबसाईट आहे. कोणती वेबसाईट आहे बापा? तसं आता ऐकून घ्या, मग मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. मग हा व्हिडिओ तुम्ही पाहिजा, त्या डिस्क्रिप्शनमध्ये ते वेबसाईटचं आहे लिंक देईल मी. तर मग त्या वेबसाईटवर तुम्ही जा, आणि त्या वेबसाईटवर जाऊन काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, की ते मग तुमच्या फॉर्मचा जो स्टेटस आहे त्या स्टेटस चेक करायचं. आता स्टेटस म्हणजे तुम्हाला समजेल का नाही समजेल, पण तरी सांगून देतो. स्टेटस म्हणजे की तुमच्या फॉर्मची स्थिती काय आहे बा आता, म्हणजे रिजेक्ट झाला का, काय झाला. जर तुमचा समजा फॉर्म जर समजा बाद केला किंवा अपात्र केला जाईल ना, तर मग त्याचं कारण बिल की बा काऊन तुमचा फॉर्म अपात्र झाला असं. मग ते वेबसाईट आहे, मी तुम्हाला सांगतो, आणि त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ते वेबसाईट अशी आहे की testmmlby.mahagov.in अशी वेबसाईट आहे ते. बरं भाऊ, पण ती वेबसाईट चालन नाही ना आता? शांता काकूले लस घाई असते बापा, म्हणजे कसं लस घाई आहे. अहो काकू, आता ते वेबसाईट सध्या बंद आहे, माझं ते वेबसाईट चालू होईल ना. आता हे कसं आता मंत्रिमंडळ झालं, आता असं सरकार निवडून आली, त्याला जरा त्याच्या मंत्र्याचं काही कामं विम असतील ते करू द्या. मग त्याचं ते कसं वेबसाईट चालू झाली की मग तुम्हाला त्यात ते लाडक्या बहिणीचा रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर जे आहे की तुम्ही दिले ते पहिले ते तुम्ही सांभाळून ठेवा. ते तुम्हाला ते चेक करायला लागणार आहे तेव्हा. खरंच लई माहिती दिली तुम्ही आम्हाला. असेच नवीन व्हिडिओ करत जा, आम्हाला माहिती देत जा. त्यासाठी बहुत धन्यवाद दादा. काय धन्यवाद म्हणता काकू, तुझ्या पोरासारखा हो ना मी. काही धन्यवाद म्हणू नका. काही लागलं तर विचारत जा आपल्याला. आपले नवीन व्हिडिओ येत असतात, आणि पुरे माहितीसाठी व्हिडिओ असतात आपले. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून टाक जा, लाईक कर जा, आणि कमेंट दे जा. तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असली, कोणता व्हिडिओ पाहिजे असला तुम्हाला, तर माझ्याजवळ येत जा सरळ. मग तुम्ही म्हणसाल येसाल कसं, तर मग बस कमेंटमध्ये येत जा, कमेंटमध्ये टाकत जा, मग आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवत जाऊ. समजलं मग माहिती तुम्हाला. मग जा घरी, आता जा मस्त. मला वाटलं होतं बाबा तुम्ही कुठेही चालले, मला वाटलंच बरं तुम्ही आता मस्त ते काहीतरी माहिती काम असेल म्हणून तुम्ही येऊ राहिला होत्या. नाही तसं काही शांता काकू दिसत नाहीत मग. हो ना, कुठे बाहेर निघाले, टाइमच भेटत नाही. चला येतो आम्ही आता. पहा मित्रांनो, जसं शांता काकूला जसे प्रश्न पडले होते, मग शांता काकू विचारायला आल्या, तसं मग तुम्हाला बरं काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका. त्याच्यावर मग आम्ही व्हिडिओ टाकू, आणि ते माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू. आपण कसं बरोबर माहिती सांगतो, असे फसवणूक करत नाही. कारण की बघा 1000 व्हिडिओ असतात युट्यूबवर, आणि फक्त लोक व्ह्यूसाठी ते सबस्क्रायबरसाठी करतात. पण आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला प्रत्येकापर्यंत सरकारची माहिती पोहोचली पाहिजे, यासाठी आपण व्हिडिओ बनवून राहिलो. आहे की नाही. मग तुम्ही जसा लाईक करत जा, कमेंट करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही कसं लाईक केलं तर मग आम्हाला जरा बरं वाटते, किंवा आता आम्ही एवढं मेहनतीने व्हिडिओ बनवतो. मग तुम्ही जर लाईक केलं तर मग आम्हाला जरा बरं वाटते, किंवा मग माणूस अजून बनवते, अजून माहिती घेऊन येते. चला मित्रांनो, मग आता जातो मी. जरा ऊन लस खाल्ला, आता व्हिटॅमिन डी लस झाला मग माझ्या अंगात. आता घरी जातो मस्त जरा नाश्ता बिष्टा करतो, आणि मग वारात जा लागते आपल्याला. चला येतो मग. बाय मित्रांनो.